लाडक्या बहिणींसाठी मात्र एक महत्त्वाचे अपडेट, ते म्हणजे ज्या कुटुंबात आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे, तसंच ज्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर कोणतेही चारचाकी वाहन नाही, अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा होतात. सरकारची महत्त्वाकांक्षी योजना. मात्र या योजनेमुळे आता सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडत आहे. तसंच मात्र अनेक महिला ज्या योजनेच्या निकषात बसत नसताना देखील दिसत आहेत, अशा महिलांना या योजनेचा लाभ घेतल्यास समोर आला आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना ज्यांना सरकारी नोकरी आहे, अशा महिलांची नावे देखील समोर आले आहेत. त्यामुळे या योजनेसाठी ज्या महिला पात्र नाहीत, अशा महिलांची नावे या योजनेतून आता वगळण्याचं काम सध्या सुरू आहे. ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत, अपात्र आहेत, मात्र तरी देखील लाभ घेत आहेत, अशा महिलांचा शोध घेण्यासाठी सरकारने या योजनेसाठी KYC बंधनकारक केली आहे. जर या योजनेचा लाभ भविष्यात घ्यायचा असेल तर योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना आता KYC करावी लागणार. दरम्यान आता या योजनेसाठी KYC करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2025 आहे. म्हणजेच आता KYC करण्यासाठी अवघे 8 दिवस शिल्लक राहिले आहेत. जर 8 दिवसामध्ये या योजनेसाठी पात्र महिलांची KYC केली नाही तर त्यांचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे.